ऐका, रात्रीचे प्रकार 3. किती? 3. बोलत चालायचं बरं का पोरांनो. किती रात्री? हा, पहिली रात्र शिवरात्र, दुसरी नवरात्र आणि तिसरी कत्तलची रात्र. माहिती आहे का नाही कत्तलची रात्र सर्वांना? काय सांगा बरं. कत्तलची रात्र माहित नाही का तुम्हा सर्वांना? मतदानाच्या दिवशीचा आदला दिवस. म्हणजे कसं गाव फिरल काही सांगता येत नाही. असो, आपल्याला कत्तलीच्या रात्रीचा विषय घ्यायचा नाही. ती पैशावाल्यांची रात्र आहे, तो पैशावाल्यांचा खेळ आहे. आपण फक्त या 2 रात्रींचा विचार करूया, एक नवरात्र आणि दुसरी शिवरात्र. लक्षात ठेवायचं बरं का पोरांनो. कोणती? एक नवरात्र आणि दुसरी शिवरात्र. बघा, शिवरात्र 1 दिवस असते आणि नवरात्र 9 दिवस असते. शिवरात्र म्हणजे 1 दिवसाचा कालावधी आणि नवरात्र म्हणजे 9 दिवसांचा कालावधी. विठ्ठल विठ्ठल. नवरात्र म्हणजे 9 दिवसांचा कालावधी आणि 10व्या दिवशी दसरा. जवळ आलाय दसरा, चेहरा ठेवा आसरा, दुःख सारा विसरण, त्यालाच मानायचं दसरा. विठ्ठल विठ्ठल. 9 दिवसांचं युद्ध महिषासूर नावाच्या राक्षसाबरोबर. त्या राक्षसाला वरदान होतं की तो देवाच्या माणसाच्या हातून मरणार नाही. आणि बरं, जरा माणसांना वरदान वगैरे मिळाल्यावर माणसं थोडी मोठी झाली अशी येडेवानीच करतात नाही का? असं 2-4 अभंग, 4-5 चाली यायला लागले, 5-6 बोल यायला लागले. मग ते कोणाला मोजीनाच. सप्त्यात जाईना, पंगत द्यायना, दिंडीत जाईना, म्हणजे असं प्रत्येक कामाला आडवत चालायचं. म्हणजे आपलं महिषासुराचं सांगतोय बरं का मी, महिषासुराचं सांगतोय. मग माणसं जरा असं वरदान वगैरे मिळालं थोडी येडेवानीच करतात. मग सगळ्या देवांनी मिटिंग घेतली की म्हणे याचा जरा काटा काढावंच लागेल, पण काटा निघणार नाही. का बरं? कारण त्याला वरदान आहे. महिषासुराला ब्रह्मदेवाचं वरदान आहे की तो देवाच्या हातून मारणार नाही, माणसाच्या पुरुषाच्या हातून मरत नाही, पण स्त्रीच्या हातून मेल्याशिवाय राहत नाही. स्त्रीच्या हातून मेल्याशिवाय राहत नाही. मग सगळे देव एकत्र झाले आणि सगळ्या देवांच्या शक्तीतून जी शक्ती प्रगट झाली तिला म्हणायचं दुर्गा देवी. विठ्ठल विठ्ठल. मग आईने 9 दिवस या राक्षसाबरोबर युद्ध केला आणि 10व्या दिवशी विजय मिळवला, म्हणून 10व्या दिवशी दसरा. आणि बरं, या 9 दिवसात आईला काही खाता आलं नाही, जेवता आलं नाही, म्हणून काही भाविक 9 दिवस उपवास करतात ना माता माऊल्यांना. तुम्ही उपवास करतात ना? आणि बरं, या 9 दिवसात आईला झोपता आलं नाही, विश्रांती करायला वेळ मिळाला नाही, म्हणून काही भाविक 9 दिवस गादीवर झोपत नाही. आणि या 9 दिवसात युद्धाच्या प्रसंगी आईला चप्पल घालता आली नाही. आईला चप्पल घालता आली नाही, अनवाणी फिरावं लागलं, अनवाणी पायाने फिरावं लागलं, म्हणूनही काही भाविक 9 दिवस चप्पल घालत नाही. का? तर या 9 दिवसात आईने जे दुःख भोगलंय, ज्या वेदना सोसल्या, त्याची तीळ मात्र थोडीशी तरी जाणं आपल्याला असावी, म्हणून हा 9 दिवसांचा सोहळा आहे. विठ्ठल. बरं माता माऊल्यांनो, लक्ष देऊन ऐका, बडबड करायची नाही. या मातेचा गोंधळ, या आईचा गोंधळ आपण घालतो, आपण करतो, यात नवल नाहीये. या आईचा गोंधळ माझे ज्ञानोबराय सुद्धा घालतात. ज्ञानोबराय म्हणतात की मी सुद्धा गोंधळी आहे. आमचे तुकोबराय म्हणतात की आम्ही सुद्धा गोंधळी आहोत. आम्ही गोंधळी गोंधळी, 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 आम्ही आंब्याची गोंधळी, आम्ही आंब्याची गोंधळी, आम्ही आंब्याची गोंधळी, आम्ही आंब्याची गोंधळी, आम्ही गोंधळी 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 गोंधळी, गोंधळी गोंधळी, आम्ही
विठ्ठलांचे मेळी आमुचा घालावा गोंधळ वासुदेव हरी नाम संबळ. तुकोबराय म्हणतात की मी सुद्धा गोंधळी आहे. तुकोबराय म्हणतात की मी सुद्धा गोंधळी आहे. पण तुकोबराय म्हणाले की या आई समोर या मातेसमोर तुम्हाला बकरा मारायला लागेल, बकरा कापावं लागेल. काय बकरा कापावं लागेल. मग लोक म्हणाले की तुकाराम महाराज अहो आपण महाराज हे वारकरी तुम्ही बकरा कापायला लावताय. तुकोबराय म्हणाले हो तुम्हाला एक नाही तर असे 6 बकरे मारावे लागतील. किती? 6. पण कोणते? काम क्रोध बकरा मारा, काम क्रोध बकरा मारो, काम क्रोध बकरा मारा, काम क्रोध बकरा मारा, काम क्रोध बकरा मारो, काम क्रोध बकरा मारो, काम क्रोध बकरा मारो. रखुमाईच्या वरा. अहो विकाराचे 6 बकरे मारा असा त्याचा खरा अर्थ आहे. आणि या आईचं वर्णन करताना नाथबाबा म्हणतात की अनादी अंबिका भगवती. अनादी म्हणजे जिच्या आधी कोणी नसतं आणि जिच्या नंतरही कोणी नसतं. जिच्या आधी कोणी नाही आणि जिच्या नंतर कोणी नाही ती म्हणजे अनादी. पण भक्तासाठी प्रगट झाली म्हणून अनादी अंबिका. आई भवानी तुझ्या कृपेने तारीसी भक्ताला अगात महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात्र सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात्र सारी. अंबे गोंधळाला गोंधळ माता भवानी गोंधळाला रे. 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 उधळ 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 गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधली जाळ. गळ्यात घालून कवड्याची माळ पायात घातली जाळ. हातात परडी तुला वाजवी तो संबळ. वाजवी तो संबळ. वाजवी तो संबळ. धग धग द्यावली तुला तुझं जगत माता. भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेत. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात्र सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात्र सारी. आंबे गोंधळाला भक्तासाठी प्रगट झाली म्हणून अनादी अंबिका. आता तुम्ही म्हणशाल भक्तासाठी प्रगट झाली ठीक आहे पण भक्तासाठी प्रगटच का झाली? अनादी निर्गुण प्रगटली भवानी. अनादी निर्गुण प्रगटली भवानी. मर्दाना लागून विविधता पात्री विविधता पात्री
नावाच्या महिषासुराला मारण्यासाठी आई प्रगट झाली. 9 दिवस त्या महिषासुर नावाच्या राक्षसाबरोबर युद्ध केलं आणि 10व्या दिवशी त्याचा कार्यक्रमच केला आणि विजय मिळवला. म्हणून 10व्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा आणि कीर्तनाला सुरुवात. विठाल आता तुम्ही म्हणशाल आत्ताशी कीर्तनाला सुरुवात, मग एवढा वेळ चाललं काय होतं? एवढा वेळ फक्त नवरात्र आणि गोंधळ. विठाल चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. अनाथांचा बंधू अंगी असे हा संबंधू, असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे, असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. विठाल या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय ज्याच्या चित्तात कुठलाही स्वार्थ नाही, जो भगवंताची निस्वार्थपणे भक्ती करतो, भगवंताची सेवा करतो, त्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबराय या अभंगाद्वारे करतात. विठाल बरं मला सांगा, तुम्हाला नामदेवराय माहिती आहे का? नामदेवराय हे आपल्या गावातले नाही बरं का. ते नामदेवराय ज्यांच्या हाताने जगाचा मालक जेवायचा, ते नामदेवराय, जे नामदेवराय बालपणी लहान असताना त्यांच्यासोबत जगाचा मालक पांडुरंग परमात्मा नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. ज्ञानदेवा बोला ज्ञानदेवा बोला. महाराज ते नामदेवराय ज्यांच्या कीर्तनात येऊन जगाचा मालक पांडुरंग परमात्मा नाचायचा, ते नामदेवराय जे भगवान पांडुरंग परमात्म्याचे निस्सीम भक्त होते. महाराज नामदेवराय हे भगवान पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीत, भगवान पांडुरंग परमात्म्याच्या नामस्मरणात इतके रमायचे की त्यांना घराची काही चिंताच नव्हती, घराची काही काळजीच वाटत नव्हती. आणि मंदिरात जर काकडा भजन असेल, कीर्तन असेल, हरिपाठ असेल, तर नामदेवराय सर्वांच्या आधी मंदिरात यायचे आणि मंदिर झाडून काढायचे. त्यांच्या या विठ्ठल भक्तीपुढे, त्यांच्या या पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीपुढे त्यांना दुसरं काही दिसतही नव्हतं, सुचतही नव्हतं. मग वडील दामाशेट्टी यांना प्रश्न पडला की अभ्यासात कमी आहे का काय बुवा आपलं पोर, आहे का नाही? अभ्यासात कमी आहे का असा प्रश्न दामाशेट्टींना पडला. मग दामाशेट्टींनी गुरुजींना विचारलं. दामाशेट्टी म्हणजे कोण? नामदेवरायांचे वडील. मग अभ्यासात कमी आहे का म्हणून नामदेवरायांचे वडील दामाशेट्टी यांनी गुरुजींना विचारलं की अभ्यासात कमी आहे का? तर नाही, अभ्यासात पण एकदम ओके म्हणे. पण मग तरी सुद्धा मुखात फक्त श्री विठ्ठल भगवंताचंच नामस्मरण. त्यांना आई गोनाई आणि वडील दामाशेट्टी यांना चिंता वाटू लागली की याचा प्रपंच कसा होणार, हा संसार कसा करणार, हा वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळत नाही, याचा संसार कसा होणार. आणि साहजिकच आहे ना, बरोबर की नाही आई? साहजिकच आहे. जसं आपल्या आई वडिलांना वाटतं की आपल्या पोरांनी प्रपंच करावा, संसार करावा, घरदार सांभाळावं, तसं त्यांच्याही आई वडिलांना वाटत होतं. वाटतं की नाही? आपल्याला वाटतं ना, तसंच त्यांच्याही आई वडिलांना वाटत होतं. मग काय झालं, एक दिवशी नामदेवरायांची आई गोनाई ह्या नामदेवरायांच्या आधी मंदिरात गेल्या आणि नामदेवरायांना आनंद झाला, ते फार खुश झाले. आपली आई आपल्या आधी मंदिरात आली, देवाच्या दर्शनाला आली. नामदेवराय खुश झाले, त्यांना आनंद झाला. पण मग जेव्हा नामदेवरायांची आई निघून गेली, नामदेवरायांना पाहिल्यासारखं केलं, इग्नोर आणि निघून गेली. मग नामदेवरायांना थोडं दुःख झालं. मग नामदेवराय मंदिरात गेले, पांडुरंग परमात्म्या समोर गेले
तेव्हा पांडुरंग परमात्म्याने सांगितलं की नामा, अरे तुझ्यामुळं मला आई फार बोलली रे. आई म्हणे किती स्वार्थी आहेस तू, तुझ्याच कृपेमुळे आम्हाला मुलगा झाला, तूच आम्हाला मुलगा दिला आणि तूच त्याला तुझ्याकडे ओढून घेतो. तो प्रपंचात लक्ष घालत नाही, संसार करत नाही, वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळत नाही, फक्त तुझंच नामस्मरण करतो आणि तू सुद्धा त्याला तुझ्याकडे ओढून घेतो. किती स्वार्थी आहेस, असं बरंच काही नामदेवरायांची आई देवाला बोलली. कोणाला कोणाला बोलली? देवाला. आणि बरं, देवाला बोलायचा अधिकार असा कोणालाही नसतो. ते काय आपलं काम आहे का? मग कोणी उठतं देवा तू असा आणि देवा तू तसा? हा, देवाला बोलायला सुद्धा त्याच्याच तोडीचा पाहिजे, जो त्याचा एकदम निस्सीम भक्त आहे, जो निस्वार्थपणे त्याची सेवा करतो. मग देवाने सांगितलं ना आम्हाला की अरे तुझ्यामुळे मला फार ऐकून घ्यावं लागलं रे, आईचं फार बोलली मला आई. मग नामदेवराय म्हणाले, देवा आई वडील बोलतात त्यांचंही बरोबर आहे, त्यांनाही वाटतं की आपल्या लेकराने संसार करावा, प्रपंच करावा, वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळावा, पण काय करू, मलाच हे सगळ्या गोष्टी नाही करू वाटत रे. मला संसार वगैरे नाही करू वाटत, मला फक्त तुझं नामस्मरण, तुझी भक्ती, तुझं भजन करावं असं वाटतं आणि त्यातच रंगून जावं असं वाटतं. मग देव म्हणाले, अरे नामा, माझं नामस्मरण, माझी भक्ती, माझं भजन तू संसार पाहून प्रपंच करून सुद्धा करूच शकतो की. माझं नामस्मरण, माझी सेवा तू संसार करून सुद्धा करूच शकतो. मग आता होकारार्थी नामदेवरायांनी मान हलवली, पण मन मात्र म्हणत होतं, घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमी आलिंगन आनंदे पूजन, भावे ओवाळीन म्हणे नामा. काय भावे ओवाळीन म्हणे नामा? नमा नाही, नामा. नामा नामदेवराय म्हणले ते, नमा नाही, नामा. भावे ओवाळीन म्हणे नामा. आता ओवाळणी म्हणून नामदेवराय घरी आले, पण मनात त्यांचा विचार चालूच की आई वडील बोलतात तेही बरोबर आहे, त्यांनाही वाटतं की आपल्या लेकरांनी संसार केला पाहिजे, प्रपंच केला पाहिजे, व्यवसाय सांभाळला पाहिजे, पण मलाच विठ्ठलाशिवाय काही सुचत नाही. पण आई मात्र विठ्ठलालाच दोष देते. मग नामदेवराय ना निमतानेच मंदिरात जायला लागले. असं काही भजन असेल, काकडा असेल, कीर्तन असेल तरच मंदिरात जायचे. आणि याच्या व्यतिरिक्त जर कोणी गावकरी वारकरी त्यांना बोलवायला आले तर गोड शब्दात नकार द्यायचे. आणि आईला मात्र बरं वाटायचं, गोनाईला मात्र बरं वाटायचं की आपलं पोर संसार करतंय, प्रपंच करतंय, व्यवसाय सांभाळतंय, आता घरकामात लक्ष घालतंय. आणि साहजिकच आहे, कोणत्याही आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलाने प्रपंच केला पाहिजे, घरदार सांभाळलं पाहिजे, आहे की नाही. मग आईला बरं वाटायला लागलं की नामा आता मंदिरात जात नाही, प्रपंच करतोय, संसार करतोय, वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळतोय, कपडे कसे शिवायचे, त्यांची मापं कशी घ्यायची, धोतर लंगोटी वगैरे, चांगले दर्जाचे कपडे असतील तर चांगला भाव, कमी दर्जाचे कपडे असतील तर त्यांचा कमी भाव, हे सगळं नामदेवराय आई वडील दामाशेट्टींकडून शिकत होते. आणि मग आईलाही वाटलं की आता आपलं पोर संसारात रमलंय, मग द्यावा त्याला कपडे विकायला बाजारात पाठवून, आहे की नाही. मग नामदेवरायांना एका दिवशी मंगळवेड्याच्या बाजारात पाठवण्यात आलं. मग वडील दामाशेट्टी यांनी कपड्याचं गथुडं बांधलं, आईने एका कपड्यात भाजी भाकर बांधून दिली आणि मग ते गथुडं वगैरे नामदेवरायांचे वडील दामाशेट्टी यांनी घोड्यावर टाकलं आणि मग नामदेवराय बाजारात जाण्यासाठी तयार झाले. मग आता आईला वाटलं आपलं पोर लईच कमाई करायला चाललं, मग त्याच्या हातावर जरा साखर आणि दही द्यावा. मग आईने नामदेवरायांच्या हातावर साखर आणि दही दिली. नामदेवरायांनी आईवडिलांचा आशीर्वाद घेतला आणि बाजारात जाण्यासाठी निघाले. आणि आई निघाले तेवढ्यात आईने आवाज दिला, नामा बाजार करून लवकर घरी ये ह, आज मी तुझ्यासाठी खीर आणि वडे करणार आहे. आज मी तुझ्यासाठी खीर आणि वडे करणार. का बरं? नामदेवरायांना आवडत होते खीर आणि वडे. मग नामदेवराय मंगळवेड्याच्या बाजारात निघाले आणि बाजारात पोहोचले. आता बाकीचे दुकानदार, आता आपण समजा कोणी भाजीपाला विकत असेल तर आपण कशी चांगली जागा पाहून आपलं मांडतो, तिथं सामान भाजीपाला मांडतो, बरोबर की नाही. मग तसंच नामदेवरायांनी एका झाडाखाली चांगली जागा बघितली, तिथे तो घोडा बांधला, ते गथुडं काढलं, मग मांडामांड सुरू केली कपड्यांची. आणि इतरही काही व्यापारी बाजारात आले होते, विकायला आले होते. तर मग काहींची मांडामांड चालू होती, तर काहींची मांडामांड झाली होती, त्यांना भुका लागल्या होत्या, तर ते आपली भाजी भाकर काढून जेवत बसले होते. मग नामदेवरायांची मांडामांड झाली, मग नामदेवरायांनाही फार भूक लागली, मग नामदेवराय सुद्धा भाजी भाकर काढून जेवायला बसले.
आणि नामदेवरायांना मात्र फार बांधून टाकल्यासारखं झालं होतं. का बरं? कारण कीर्तन नाही, भजन नाही, टाळ मृदुंगाचा आवाज नाही. नामदेवराय सारखेच पांडुरंग परमात्म्याचा धावा करायचे. नामदेवराय जेवायला बसले आणि पहिलाच घास तोंडात टाकला. काय? पहिलाच घास तोंडात टाकला आणि तो तोंडातच गोळू लागला. का बरं? कारण त्यांच्या बाजूला 2 कुत्रे अशा लांब हातभर जिभा काढून बाहेर बसले होते. हातभर जिभा काढून बसले होते. का बरं? त्यांना भूक लागली होती. मग नामदेवरायांना त्या कुत्र्यांच्या पोटातली भूक दिसत होती. ते काय आपल्यासारखे होते का? अहो, आपण जेवायला बसल्यानंतर आपल्या शेजारचा जेवला की नाही ही साधी विचारपूस करणं आपला धर्म आहे. ते काय आपल्यासारखे होते का? मग नामदेवराय उठले आणि बाजूच्या दगडावरती ती भाजी भाकर टाकली आणि मग जागेवर येऊन बसले. का बरं? कारण त्यांना त्या कुत्र्यांच्या पोटातली भूक दिसत होती. मग बाजार सुरू झाला. मग खरेदी विक्री सुरू झाली आणि एक म्हातारे बाबा नामदेवरायांच्या दुकानासमोर आले. रंगाने काळे कुट्ट, अख्ख्या अंगाच्या सुरकुत्या, बोडक्या डोक्याचे आणि फक्त लंगोटी घातलेली आणि आषाढभूत नजरेने नामदेवरायांनी आणलेल्या कपड्यांकडे बघायला लागले. नामदेवरायांनी जे कपडे विकायला आणले होते त्या कपड्यांकडे आषाढभूत नजरेने बघत होते. मग नामदेवराय म्हणाले, बाबा अहो काय हवंय तुम्हाला? मग बाबा हसायला लागले, म्हणाले, पोरा मला समजाच पाहिजे आणि नाही बी. मग नामदेवरायांना प्रश्न पडला, बाबा असं का बरं? मग ते बाबा म्हणाले, पोरा अरे मी असा उघडा नागडा हिंडतो, माझे घरचे पोरं नातवंड सगळे उघडे नागडे हिंडतात, म्हणून मला कपडे घ्यायचे. पण कपडे घ्यायला माझ्याकडे साधा 1 रुपया सुद्धा नाही रे, म्हणून मला काही बी नग. मग नामदेवराय म्हणाले, अहो बाबा पैसे नाही म्हणून असं तुमच्यासारख्या इतक्या वयाच्या माणसाने उघड्या नागडे हिंडणं बरं दिसत नाही. मग नामदेवराय म्हणाले, बाबा हे कपडे घ्या आणि घालून घ्या, तुमच्यासारख्या माणसाला ते शोभत नाही. मग त्या बाबांच्या डोळ्याला गळागळा पाणी लागलं, अश्रू येऊ लागले. मग बाबा म्हणाले की अरे पोरा माझ्या घरी मुलं माझे पोरं नातवंड आहे ते पण उघडे नागडेच असतात, मग मी एकलाच या संपत्तीचं सुख कसं काय भोगू? म्हणे हे कपडे घेऊन टाक. मग नामदेवराय म्हणाले, बाबा पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने, विठ्ठलाच्या कृपेने आमच्याकडे भरपूर कपडे, तुम्ही तुमच्या घरच्या मंडळींनाही घेऊन या. मग ते बाबा त्यांच्या घरच्या मंडळींना आणायला गेले. मग तेव्हा नामदेवराय मात्र नुसतं विठ्ठलाचा धावा करत होते, पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करत होते. नामदेवराय बाजारात बारीक निरीक्षण करत होते की बाजारात फक्त श्रीमंतच खरेदी करीत होते आणि गरीब मात्र फक्त बघण्याचं सुख भोगत होते. मग नामदेवराय पांडुरंग परमात्म्याला म्हणाले की देवा अरे हे सगळे तर तुझेच लेकरं आहे ना, मग गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव का? कारण हे सगळे तर तुझेच लेकरं आहे. मग ते बाबा त्यांच्या घरच्या मंडळींना घेऊन आले आणि नामदेवरायांनी त्यांच्या घरच्या मंडळींना सुद्धा फुकट कपडे देऊन टाकले. आता फुकट कपडे भेटताय म्हणल्यावर सगळेच उघडे नागडे तिथं जमा झाले. फुकट कपडे भेटताय म्हणल्यावर सगळेच उघडे नागडे तिथं जमा झाले. मग नामा पार मोकळाच केला त्यांनी. नामदेवरायांकडले सगळे कपडे संपले. नामदेवरायांनी सगळ्या गोरगरिबांना उघड्या नागड्यांना ते कपडे देऊन टाकले. मग सगळे लोक आता फुकट कपडे भेटताय म्हणले कोण आशीर्वादच देई, कोण मुकेश घेई, नामा पार मोकळाच केला. मग नामदेवरायांचं लक्ष एका म्हाताऱ्या बाबांकडे गेलं. ते बाबा थंडीने कुडकुडत होते. ते बाबा सुद्धा फक्त लंगोटीवर होते. मग नामदेवरायांना प्रश्न पडला की आता मात्र या बाबांना कपडे देण्यासाठी आपल्याकडे कपडे नाही. मग नामदेवरायांनी काय केलं, स्वतःच्या अंगावरचे कपडे काढले आणि त्या बाबांच्या हातात दिले. का तर स्वतःची आबळ झाली तरी चालेल पण दुसऱ्याची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी स्वतःच्या अंगावरचे कपडे काढले आणि त्या बाबांच्या हातात दिले. ते बाबा नको नको म्हणत होते पण तरी सुद्धा बळच नामदेवरायांनी त्यांच्या हातात कोंबले आणि स्वतः मात्र लंगोटीवर घरी आले. सांगण्याचं तात्पर्य इतकंच की ज्याने गोरगरिबांना फुकट कपडे वाटून 1 रुपयाचीही आशा न बाळगता ज्याने व्यवहार केला त्याला म्हणायचं चित्ती नाही असं. विठ्ठल 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 महाराज. अहो संत काही उगच एवढे मोठे नाही झाले. संत काही उगच एवढे मोठे नाही झाले. वारकरी संप्रदायात असे अनेक संत होऊन गेले की ज्यांनी स्वतःचा विचार न करता समाजाचा विचार केला, दुसऱ्यांचा विचार केला आणि समाजासाठी जगले. आपल्याकडे होतं नव्हतं ते सर्व दुसऱ्यांना देऊन टाकलं. का
तर दुसऱ्याची गरज भागावी म्हणून. संत काय गरीब होते का? अहो, सर्वात आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी जर कोणी केली असेल ती माझ्या तुकोबरायांनी केली. हे सरकार एवढं श्रीमंत होतं, एवढे श्रीमंत तुकोबराय होते. संत काय गरीब होते का? त्यांना काही स्वतःचं प्रपंच करवत नव्हता, संसार करवत नव्हता म्हणून भगवंताची भक्ती करायची का? नाही. तर त्यांना माहीत होतं की आपण वर गेल्यानंतर आपल्यासोबत फक्त आपण केलेली आईवडिलांची सेवा, केलेलं भगवंताचं नामस्मरण, केलेलं दान धर्म, केलेली भगवंताची निस्वार्थपणे भक्ती, ह्याच गोष्टी आपल्यासोबत येणारे म्हणून ते भगवंताचं नामस्मरण करायचे. अगदी थोडक्यात सांगतो, लक्ष देऊन ऐका. एकदा तुकोबराय मिरच्या विकायला निघाले. एका श्रीमंत गावात तुकोबराय मिरच्या घेऊन गेले आणि मग त्या मंदिरात, त्या गावात असंच आपल्या मारुतीरायासारखं एक मंदिर होतं आणि त्या मंदिरा शेजारी एक पिंपळाचं झाड होतं. त्या पिंपळाच्या झाडाखाली तुकोबराय बसले आणि ते मिरच्याचे पोते वगैरे मोकळे केले. 40 फुटाहून माणसाला मिरच्यांचा वास जर का आला तर लगेच शिंका फुटायच्या. इतक्या खणखणीत वाळलेल्या मिरच्या तुकोबरायांच्या होत्या. त्या काय आपल्या बाजारातल्या मिरच्या होत्या का? आपल्या बाजारातल्या मिरच्या होत्या. बाजारात गेल्यावर 3 किलो आणि घरी आल्यावर 2.5 किलो. म्हणजे मालक रात्री मिरच्याचं गथुडं हौदात बुडवितो, मिरच्याचं गथुडं हौदात बुडवितो, पण तरी सुद्धा बाई बाजारात गेल्यावर 2-3 बकेटे पाणी मारितीच आणि चालला मिरच्या इकायला. म्हणा मिरच्या घ्या मिरच्या. त्या काय आपल्या मिरच्या होत्या का? त्या तुकोबरायांच्या मिरच्या होत्या. मग एक बाई केर टाकायला आली, तिचं नाव आणशा होतं, आणशाबाई. ती बाई मिरच्या केर टाकायला आली आणि तिला 40 फुटाहून त्या मिरच्यांचा वास आला आणि तिला शिंका यायला लागलं, ती ठसके टाकायला लागली. मग याच्या आधी मिरच्या कशा आहे? एकदम कडक वाळलेल्या आहे. मिरच्या कशा आहे? वाळलेल्या आहे. मग त्या बाईने विचार केला की केर टाकून देऊ, येऊ मिरच्या घेऊन, चांगल्या कडक वाळलेल्या मिरच्या आहे. मग तिने केर टाकलं, उकिरड्यावर केर टाकलं आणि गेली मिरच्या आणायला. आणि तुकोबराय म्हणाली, ओ दुकानदार, अहो केवढ्याला दिल्या हो मिरच्या? मग तुकोबराय म्हणाले, 1 आण्याला 2 किलो द्या, टाका 4 किलो मिरच्या. मग बाईने 4 किलो मिरच्या घेतल्या आणि तशीच निघाली. आता मला सांगा आजी, मिरच्या बिरच्या काही अजून एखादी काही दुसरं काही जरी वस्तू घेतली दुकानदाराकडून, पैसे द्यायची काही रीत आहे का नाही? ती बाई तशीच निघाली. मग तुकोबरायांनी आवाज दिला, ओ बाई, अहो पैसे, मिरच्या घेतल्या मिरच्यांचे पैसे. बाई म्हणाली, गाड्याजवळ पाठवून देते आणि गेली निघून. नाव नाही, गाव नाही, गली नंबर नाही, घर नंबर नाही, मोबाईल नंबर नाही, काही नाही, गेली निघून. आणि तुकोबराय मात्र नुसते पाहत राहिले. का बरं? कारण चित्ती नाही आस. मग त्या बाईला रस्त्यात समिंद्रा भेटली. मग समिंद्रीने विचारलं, काय ग आणशे, कुठून आणल्या ग मिरच्या? मग त्या आणशीने सांगितलं, अगं समिंद्रा, आपल्या गावातल्या मंदिरात एक दुकानदार आलाय, त्याच्याकडूनच आणल्या, लई कडक वाळलेल्या मिरच्या आहे पाय. मग समिंद्रा गेली मिरच्या आणायला. आणि समिंद्रा म्हणजे गावातली 1 नंबरची चोर बरं का, आपल्या गावातली नाही, त्या गावातली 1 नंबरची चोर. ती गेली मिरच्या आणायला आणि तुकोबराय म्हणाले, ओ दुकानदार, अहो केवढ्याला दिले मिरच्या? मग तुकोबराय म्हणाले, 1 आण्याला 2 किलो. किती? 1 आण्याला 2 किलो. हा, असं झोपायचं नाही बरं का, 1 आण्याला 2 किलो. मग समिंद्र म्हणाले, टाका 15 किलो मिरच्या. आता हिला काही मिरच्यांचा धूर घालायचा होता का काय करायचं होतं? म्हणजे टाका 15 किलो मिरच्या. तुकोबरायने 15 किलो मिरच्या त्या बाईच्या हातात दिल्या आणि ती सुद्धा तशीच निघाली, पैसे न देता. मग तुकोबरायांनी आवाज दिला, ओ बाई, अहो पैसे, मिरच्या घेतले मिरच्यांचे पैसे. मग ती बाई म्हणाली, गाड्याजवळ पाठवून देते. आणि हिचाच नवरा दुसऱ्याच्या हाताखालचा गडी. ती म्हणाली, गाड्याजवळ पाठवून देते, हिचाच नवरा दुसऱ्याच्या हाताखालचा गडी. पण तुकोबराय तरी सुद्धा काही म्हणाले नाही. तुकोबराय पाहत राहिले. का बरं? चित्ती नाही आस. आणि मग त्या समिंद्रीला रस्त्यात तुळसा काकू भेटली. कोणी आहे का तुळसा काकू इथं? नाही ना. मग तुळसा काकू भेटल्या. मग त्या तुळसा काकू त्या समिंद्रीला म्हणाल्या, काय ग समिंद्रे, कुठून आणल्या ग मिरच्या? मग ती समिंद्री सांगायला लागली, अहो तुळसा काकू, आपल्या गावातल्या मंदिरात एक दुकानदार आलाय, त्याच्याकडूनच घेतलं, एकदम भारी मिरच्या आहे पा. मग ती तुळसा काकू मिरच्या आणायला गेली. आणि मग ती तुळसा काकू तुकोबरायांजवळ आली आणि म्हणाली, ओ दुकानदार, अहो केवढ्याला दिल्या हो मिरच्या? मग तुकोबराय म्हणाले, 1 आण्याला 2 किलो, 1 आण्याला 2 किलो. मग ती तुळसा काकू म्हणाली, आता द्या एवढंही पोतं, एवढंही पोतं देऊन टाका. 1 पोतं उरलं होतं, म्हणजे द्या एवढं पोतं घेऊन जाते. मग तुकोबरायांनी पोतं दिलं आणि ती तशीच निघाली.
मग तुकोबराय म्हणाले, ओ बाई अहो पैसे, एवढं मिरच्याचं पोतं घेऊन चालेल त्यांचे पैसे. मग ती बाई म्हणाले, मालका जवळ पाठवून देतात, कपाळ होतं बुक्का. काय मालका जवळ पाठवून देतात कपाळावर बुक्का. आता माझ्यासारखा दुकानदार तिथं असताना मी लगेच म्हणलो असतो, बाई कपाळा होतं बुक्कान, मग मालक कोण? पण ते तुकोबराय होते. तुकोबराय शब्दाने सुद्धा काही म्हटले. तुकोबरायांना मनात प्रश्न पडला की ही बाई म्हणते की मालकाजवळ पैसे पाठवून देते, कपाळा होतं बुक्का. पण तरी सुद्धा तुकोबराय काही म्हटले नाही. सांगण्याचं तात्पर्य इतकंच की ज्याचा व्यवहारही निष्पाप आहे, निस्वार्थ आहे, ज्याचा परमार्थही निष्पाप आहे, निस्वार्थ आहे, त्याला म्हणायचं चित्ती नाही आस अभंगाचे प्रथम चरण. चित्ती नाही आस, 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 दादा पांडुरंग दास, चित्ती नाही आस, दादा पांडुरंग दास, चित्ती नाही आस, दादा पांडुरंग दास, असे भक्ताची ये घरी, असे भक्ताची ये घरी, असे भक्ताची ये घरी, असे भक्ताची ये घरी, चित्ती नाही आस, पांडुरंग दास, चित्ती नाही आस, दादा पांडुरंग दास, पांडुरंग दास, पांडुरंग दास, असे भक्ताची ये घरी, असे भक्ताची ये घरी, असे भक्ताची घरी, असे भक्ताची ये घरी, असे भक्ताची ये चित्ती नाही आस, पांडुरंग दास, दादा पांडुरंग दास, चित्ती नाही आस, दादा पांडुरंग दास, दादा पांडुरंग दास, दादा पांडुरंग दास. टाळ्या वाजवा एकदा, टाळ्या वाजवा. चित्ती नाही आस, चित्ती नाही आस, त्याचा पांडुरंग दास. विठ्ठल महाराज, ज्यांच्या चित्तात कुठली अपेक्षा नसती, कुठलाही स्वार्थ नसतो, जे निस्वार्थपणे भगवंताची भक्ती करतात, भगवंताची सेवा करतात, त्यांच्या घरी राबायला सुद्धा देवमागचा पुढचा विचार करत नाही. असे कित्येक संत आहे की ज्यांच्या परमार्थाची ताकद एवढी होती की त्यांच्या घरी स्वतः देव राबायला यायचा. पण वेळेअभावी, आता 10:30 वाजले ना, वेळेअभावी तुम्हाला आता फक्त नाथ बाबांचं दृष्टांत सांगतो, लक्ष देऊन ऐका. विठाला विठाला
ऐका, नाथबाबांच्या घरी एक माणूस आला. आणि बरं, एकनाथ महाराजांच्या घरी येणारा माणूस काय असा भाईभुंग्या नव्हता. एकनाथ महाराजांच्या घरी येणारा माणूस काय असा भाईभुंग्या नव्हता. तो त्रिकाल ज्ञानी, सर्व शास्त्र पारंगत, पंडित असा माणूस होता. नाथबाबांच्या घरी आला आणि गिरिजा काकींनी पाहिल्याबरोबर पाय धुवायला पाणी दिलं. आजी, तुम्हाला गिरिजा काकी माहिती का कोण बाई होती? बरोबर, नाथ महाराजांची पत्नी. गिरिजा काकी म्हणजे जिचे लुगडे धुवायला जगाचा मालक, जगाचा बाप होता, ती म्हणजे गिरिजा काकी. आणि गिरिजा काकींनी पाहिल्याबरोबर त्यांना पाय धुवायला पाणी दिलं आणि नाथबाबांनी त्या माणसाला घरात बोलवलं. नाथबाबांनी आवाज दिला की गिरिजा, अहो पाणी घेऊन या, गिरिजा पाणी घेऊन या. मग गिरिजा काकी पाणी घ्यायला गेले तर तेव्हा त्यांनी बघितलं की माठात 2 ग्लास भरतील एवढंच पाणी आहे. 2 ग्लास भरतील एवढंच पाणी आहे. पण त्यांच्या लक्षात आलं की पुन्हा जर का पाणी मागितलं, काय पुन्हा जर का पाणी मागितलं तर द्यायला पाणीच नाही. म्हणून त्यांनी आवाज दिला कोणाला? श्रीखंड्याला. श्रीखंड्या म्हणजे कोण माहिती आहे का तुम्हाला? देव. श्रीखंड्याच्या रूपात, श्रीखंड्याच्या वेशात जगाचा मालक पांडुरंग परमात्मा नाथबाबांच्या घरी राबत होता. श्रीखंड्या चंदन उघडो निकरी, श्रीखंड्या चंदन उघडो निकरी, श्रीखंड्या चंदन उघडो निकरी, श्रीखंड्या चंदन उघडो निकरी. वस्त्रे गंगा तिरी, वस्त्रे गंगा तिरी दूत, श्रीखंडा चंदन उघडो निकरी, श्रीखंडा चंदन उघडो निकरी. वस्त्रे गंगा तिरी दूतसे, वस्त्रे गंगा तिरी, वस्त्रे गंगा श्रीखंडा चंदन उघडो निकरी, श्रीखंडा चंदन श्रीखंड चंदन उघळून करी, वस्त्र गंगा तिरी धूत असे. महाराज, श्रीखंड्याच्या वेशात जगाचा मालक पांडुरंग परमात्मा नाथबाबांच्या घरी राबत होता. मग आता पाणी नाही, माठात पाणी नव्हतं, 2 ग्लास भरतील इतकंच पाणी होतं. म्हणून गिरिजा काकींनी आवाज दिला कोणाला? श्रीखंड्याला. श्रीखंड्या. मग देवाने काही आवाज दिला नाही. गिरिजा काकींनी आवाज दिला पण देव काही बोललेच नाही. का बरं? कारण देवाला माहित होतं की आज नाथांच्या घरी हा त्रिकाल ज्ञानी माणूस येणार आहे आणि आपलं भांड उघडं पडणार आहे, आपलं पितळ उघडं पडणार आहे आणि आपल्याला इथून जावं लागणार आहे. नाथांची सेवा आपल्याला करायला मिळणार नाही. म्हणून जगाचा मालक दुखी होता. गिरिजा काकींनी आवाज दिला पण देव काही बोललेच नाही. पुन्हा गिरिजा काकींनी आवाज दिला श्रीखंड्या, तरी सुद्धा देव बोलले नाही. मग बैठकीत बसलेले नाथबाबा विचार करताय की एरवी श्री शब्दाचा उच्चार झाल्या झाल्या लगेच हा आमच्या समोर हजर असायचा. खंड्या शब्द म्हणायच्या आत, खंड्या शब्दाचा उच्चार व्हायच्या आत हा आमच्या समोर हजर असायचा आणि आज तरीने 2दा आवाज दिला. हा नेमका गेलाय कुठे? मग पुन्हा गिरिजा काकींनी आवाज दिला श्रीखंड्या. मग देव म्हणाले जी आईसाहेब. आईसाहेब म्हणत होते बरं का देव. गिरिजा काकींना आईसाहेब म्हणत होते. गिरिजा काकींनी बोलावून घेतलं आणि सांगितलं की श्रीखंड्या, अरे आज तर आपल्या घरी कोणी आलं नाही, कोणी पाहुणे रावळे आले नाही, एकच व्यक्ती आली आणि तीही आता. मग पाणी कस काय संपलं? काय पाणी कस काय संपलं? मग देव मनातले मनात म्हणे आज मग पाप उदयाला आलं म्हणून पाणी संपलं. काय आज मग पाप उदयाला आलं म्हणून पाणी संपलं.
मग गिरिजा काकी म्हणे, श्रीखंड्या जरा पाणी घेऊन येतो का रे? मग घेतली कावड आणि निघाले पाणी आणायला. कोण? देव. आणि बरं, नाथांच्या घरी पाणी व्हायचं म्हणजे शर्ट बन्यान खुट्याला अटकवायचं, धोतरवरती खोचायचं आणि बिना चपला बुट्टाचं चैत्राच्या महिन्यात कडकडत्या उन्हात पाणी आणाल, तेही बिना चपला बुट्टाचं. विचार करा माता माऊल्यांनो, किती पाय भाजले असतील हो, त्याचे तळवे किती कोमल असतील. त्याचं कल्पना करा की किती रूपवान असेल. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकाळा लोपलिया, पाहिलिया वेद लावी जीवे बशी जडून. जरा कल्पना करा किती सुंदर असेल. रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार. हो कानी कुंडली मकराकार, कानी कुंडली मकराकार, मकराकार सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार. रूप सावळे सुकुमार, कानी कुंडले मकराकार, अगणित लावण्य तेज पुंजाळती, रत्न किळ फाकती प्रभा. कानडा ओ विठ्ठलू कर्नाटकू, त्याने मज लावी येला वेदू. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवणे. अशी किती प्रमाण देऊ. जरा कल्पना करा किती सुंदर असेल. आणि तेही बिना चपला बुट्टाचा पाणी आणायला कडकडत्या उन्हात. जरा कल्पना किती करा, पाय किती भाजले असतील. पण नाही घातली चप्पल. का? कारण भक्ताचं कर्ज डोक्यावर होतं, भक्ताच्या भक्तीचं कर्ज डोक्यावर होतं. देवाने तीन कावड पाणी आणून टाकलं आणि पलीकडच्या खोलीत जाऊन बसली. मग गिरिजा काकी पाणी देऊन आल्या आणि मग त्यांनी बघितलं, यांनी पाणी आणून दिलं आणि हा नेमका गेलाय कुठे. तर पलीकडच्या खोलीत जाऊन बघितलं तर देव तिथं पाय चोळत बसले होते. महाराज, अहो हरभरे इतके फोड आले होते देवाच्या पायाला. गिरिजा काकींनी ती परिस्थिती बघितली, त्यांचं अंतकरण भरून आलं. गिरिजा काकी श्रीखंड्याजवळ गेल्या आणि बसल्या. त्याचा देवाचा पाय हातात घेतला. देव पाय हातात घेऊन देत नव्हता, पण तरी सुद्धा गिरिजा काकीनी पाय हातात घेतला. विचार करा, त्या काळातल्या जहागीरदाराची पत्नी, आणि त्या जहागीरदाराच्या पत्नीला 55,000ची पैठणी, आणि त्या पैठणीच्या पदराला सुप्तजय नावाचे हिरे. कोणते? सुप्तजय नावाचे हिरे. गिरिजा काकींनी माठातलं थंड पाणी फुलपात्रात घेतलं आणि पदराचा कोपरा त्या पाण्यात बुडवला आणि शीतल हाताने देवाच्या पायावरती फिरवत होता. आणि म्हणाल्या, श्रीखंड्या अरे किती काम करतोस रे, पायाला किती फोडं आले. मग बैठकीत बसलेले नाथ बाबा विचार करते की नेमकं झालं काय. मग नाथ बाबा त्या त्रिकाल ज्ञानी माणसाला म्हणाले की तुम्ही बसा, मी पत्नीला बोलून येतोच. मग नाथ बाबा पलीकडच्या खोलीत आले आणि त्यांनी ती परिस्थिती बघितली तर त्यांचं अंतकरण गदगदलं, त्यांचं अंतकरण भरून आलं. नाथ बाबा श्रीखंड्याजवळ बसले आणि श्रीखंड्याचा पाय हातात घेत होते, देवाचा पाय हातात घेत होते, पण तरी सुद्धा देवाने पाय हातात घेऊन दिलं नाही. नाथ बाबा म्हणाले, श्रीखंड्या अरे नाव विचारलं तर नाव श्रीखंड्या सांगितलं, गाव विचारलं तर गाव सांगत नाही. मी टाकून दिलेली धोतरं नेसतोस रे, मी टाकून दिलेले धोतरं नेसतोस. आम्हा सगळ्यांची जेवण झाल्यावर जेवतो. मग बैठकीत बसलेला तो त्रिकाल ज्ञानी माणूस विचार करतोय की हे नेमकं बोलताय कोणाशी, हे नेमकं बोलताय कोणाशी. मग तो बैठकीत बसलेला माणूस, बैठकीत म्हणजे आपल्या भाषेत हॉलमध्ये बसलेला माणूस पलीकडच्या खोलीत आला आणि त्याने पाहिल्याबरोबर टाळी वाजवली आणि हात जोडले आणि म्हणाले की नाथ बाबा, अहो तुमच्या घरी पायाला फोडा येऊस तर ज्यांनी पाणी वाहिलं ना ते पंढरपुरातलंय
आणि असं म्हटल्याबरोबर जगाच्या मालकाने नाथबाबांच्या घरात असलेल्या एका खांबात उडी मारली आणि अदृश्य झाली. पण नाथबाबांनी पितांबराचा कोपरा लावून धरला होता आणि डसाडसा रडू लागले. म्हणू लागले, श्रीखंड्या, अरे जगाचा मालक, जगाचा बाप ज्याला म्हणतात तो म्हणजे तू. अरे 32-36 वर्ष माझ्या पत्नीचे लुगडे धुतलेस रे. 32-36 वर्ष माझे धोत्र धुतले. 32-36 वर्ष माझं घर झाडून काढलं, माझ्या घराचं अंगण झाडून काढलं. अरे ज्या देवाच्या प्राप्तीसाठी मी तांबे पितळाच्या मूर्तीला गंध लावायचो, तो गंध तू उगाळून द्यायचास. ज्या देवाच्या प्राप्तीसाठी मी संध्या करायचो, त्या संध्येसाठी पाणी तू आणून द्यायचास. नाथबाबा हंबरडा फोडून रडू लागले. मग यमधर्माने पांडुरंग परमात्म्याला प्रश्न केला की काय गरज होती नाथांच्या घरी पाणी भरत नाचायची, काय गरज होती त्यांच्या पत्नीचे लुगडे धुवायची, त्यांचे धोत्र धुवायची, त्यांचे घर झाडून काढायची. मग पांडुरंग परमात्म्याने उत्तर दिलं की भानुदासांच्या कुळापासून चालत आलेली ही परमार्थ सांप्रदायिकाची पताका त्यांनी अखंडपणे तेवत ठेवली आणि अखंड आयुष्य परमार्थात घालवलं. निस्वार्थपणे अखंड आयुष्य परमार्थात घालवलं. किती अखंड? ते भक्तीचं कर्ज माझ्या डोक्यावर होतं, म्हणून नाथांचे घरी 36 वर्ष त्यांना न सांगता मी काम केलं. अभंगाचे दुसरे चरण. अशा भक्ताची ये घरी हो, अशा भक्ताची ये घरी हो, अशा भक्ताची असे भक्ताची ये घरी कामे न सांगता करी. महाराज, आपण जर का निस्वार्थपणे भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताची सेवा जर का आपण केली ना, तर आपल्या घरी राबाईला सुद्धा देव मागचा पुढचा विचार करत नाही. आपल्यावर येणारे संकटांना देव स्वतः सामोरे जात असतो. पण आपलं कसं आहे, आपल्याला वाटतं आपण एक दिवस पंगत दिली म्हणजे देव आपल्या घरी सालानीच आला पाहिजे. बरोबर की नाही? आपल्याला वाटतं आपण एक दिवस पंगत दिली म्हणजे देव आपल्या घरी सालानीच आला पाहिजे. अहो, असं नसतं महाराज. त्यासाठी निस्वार्थपणे भगवंताची सेवा करावी लागते, भगवंताचं नामस्मरण करावं लागतं. म्हणून महाराज नेहमी कर्म चांगलं ठेवा. कारण आपण वर गेल्यानंतर आपल्यासोबत फक्त येतं ते आपण केलेली आई वडिलांची सेवा, केलेले भगवंताचं नामस्मरण, केलेलं चांगलं कर्म, केलेला दान धर्म, केलेली निस्वार्थपणे भगवंताची सेवा, याच गोष्टी फक्त आपल्यासोबत येत असतात. कारण जे पेराल तेच उगवेल, जे पेरलं जातं तेच उगवतं. अहो, काय झालं आजी, बरं का, माझं कीर्तन होतं पुण्याला, आमचे मामा काका वडील सगळे माझ्यासोबत होते. आणि त्या कीर्तनात मी म्हटलो की जे पेराल तेच उगवेल, जे पेरलं जातं तेच उगवतं. मग कीर्तन झाल्यावर एक पाठ्या मला भेटला. मला म्हणे, महाराज तुम्ही म्हणाले जे पेरलं जातं तेच उगवतं, जे पेराल तेच उगवेल. म्हणलं बरोबर, बरोबर की नाही आजी? जे पेरलं जातं तेच उगवतं. तो म्हणतो चुकीचं आहे. काय?
तो म्हणतो चुकीचं आहे. म्हणलो सांग बाबा चुकीचं कसं काय? तो म्हणे महाराज मला सांगा, शेंगदाणा पेरल्यानंतर ते टरफलं कुठून येतं? शेंगदाणा पेरल्यानंतर टरफलं कुठून येतं? माझं डोकं हँग पडलं, मला सुचना काय करावं काय नाही. आणि बरं तो त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय तिथून जाऊ नाही द्यायना. तो म्हणे महाराज नाही नाही मला सांगाच, शेंगदाणा पेरल्यानंतर टरफलं कुठून येतं? मग मी त्याला म्हणलो बाबा मला तुम्ही 1 कप चहा पाजा, मला 1 कप चहा पाजा, मग मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. मग त्याने विचार केला आता 1 कप चहा पाजल्यावर प्रश्नाचं उत्तर भेटत असेल तर चहा पाजायला काय हरकत आहे. मग तो म्हणे महाराज चला माझ्या घरी. मग त्याच्या घरी गेलो. त्याने त्याच्या पत्नीला सांगितलं की अगं आपल्या घरी महाराज आले, जरा चहा ठेव बरं. मग थोड्याच वेळात लगेच चहा आला. आणि मग मी त्याला म्हटलो की अहो मला फक्त चहाच पाहिजे. तो म्हणे महाराज फक्त चहाचे, बिस्किट वगैरे काही नाही, फक्त चहाचे. मी म्हटलो अहो मलाही माहिती बिस्किट वगैरे काही नाही, पण मला फक्त चहाच पाहिजे, हे कपन बशी सुद्धा नकोय बरं का, मला काय पाहिजे फक्त चहाच पाहिजे. मग तो म्हणाला काय राव महाराज, अहो कपाशिवाय कुठं चहा देता येतो का? मग मी म्हटलो काय राव, अहो जसं कपाशिवाय चहा देता येत नाही तसं टरफल्याशिवाय शेंगदाणा तरी कुठून येणार? जसा प्रश्न तसं उत्तर, बरोबर की नाही? जे पेरलं जातं तेच उगवतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठल. म्हणून आपलं कर्म नेहमी चांगले ठेवा. अहो जनाबाई महाराज सुद्धा निस्वार्थपणे भगवंताची सेवा करायची, भगवंताचं नामस्मरण करायचे आणि देव सुद्धा जनाबाईच्या मदतीला धावून यायचं. पण एक दिवस काय झालं तर जनाबाईवर देवाचे दागिने चोरण्याचा खोटा आळ जनाबाईवरती घेण्यात आला. आणि मग जनाबाई देवाशी त्या पांडुरंग परमात्म्याशी भांडल्या. त्यांचा अधिकार इतका मोठा होता की त्यांनी भगवंताशी भांडण केलं. बरं ते काय भांडण आपल्यासारखं होतं का? शिव्या ना हाना माऱ्या. भांडण कसं होतं ऐकायचं का? ऐकायचं. धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, 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 पुण्यवंत पाताळ लोकी नेला. दारिद्र्य तो भाग्यवंत केला, दारिद्र्य तो भाग्यवंत केला, गरिबी तो भाग्यवंत केला, गरिबी तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, दिवानाचा अपमान केला, दिवानाचा अपमान केला, दिवानाचा अपमान केला, दिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. अरे अरे विठमुळ मायेच्या कारण तुझी रांडरणकी झाली, तुझी रांडरणकी झाली, मरण विजय माझ्या करणे तुझी रांडरणकी झाली, तुझी रांडरणकी झाली. तुझे गेले मोडे तुझा पाहुणी काळ रडे, तुझी रांडरणकी झाली, तुझी रांडरणकी झाली, तुझे गेले मला तुझी रांडरणकी झाली, तुझी रांडरणकी झाली. हो उभी राहून अंगानी शिव्या देते जाती झाली, तुझी रांडरणकी झाली, तुझी रांडरणकी झाली, तुझी रांडरणकी झाली. रांडरणकी झाली. धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. जनाबाईंचा अधिकार इतका मोठा होता की त्यांनी साक्षात पांडुरंग परमात्म्याशी भांडण केलं. आणि देवाशी भांडायचा अधिकार असा कोणालाही नसतो. जेव्हा जनाबाईवरती
पांडुरंग परमात्म्याचे दागिने चोरण्याचा खोटा आळ जेव्हा घेतला तेव्हा त्यांना सुळावर देण्याची शिक्षा सुनावण्यात आली. सुळावर देण्याची शिक्षा सुनावण्यात आली. आणि जेव्हा जनाबाई सुळावरती चढणार तेवढ्यात त्या सुळाचं पाणी झालं. सुळाचं पाणी झालं. सांगण्याचं तात्पर्य इतकंच की आपण जर का निस्वार्थपणे भगवंताची सेवा केली, भगवंताचं नामस्मरण केलं तर देव आपल्या संकटांना आपल्यावर येणाऱ्या संकटांना स्वतः सामोरं जात असतो. आणि ज्याचं कोणी नसतं त्याचा जगाचा मालक पांडुरंग परमात्मा असतो. अभंगाचे 3रे चरण. अनाथाचा बंधू अनाथाचा बंधू अनाथाचा बंधू अनाथाचा बंधू अनाथाचा बंधू अनाथाचा बंधू अनाथांचा बंधू अंगी असे हा संबंधू असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. महाराज म्हणून निस्वार्थपणे भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताची भक्ती करा. कारण आपण इथे जेवढं नामस्मरण करू, या मृत्यूलोकात जेवढं भगवंताचं नामस्मरण करू, भगवंताची सेवा करू, तेवढं पुण्य आपल्या खात्यावर जमा होत असतं आणि ते आपल्याला वरती गेल्यानंतर कामी येत असतं.